नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। आज मी करणार आहे चिकन दम बिर्याणी, तेही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने। स्टेप बाय स्टेप असणार आहे रेसिपी, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे परफेक्ट चिकन मॅरिनेशन कसं करायचं, ज्याने आपलं चिकन ज्युसी होईल, मोकळा आणि सुटसुटीत भात कसा शिजवायचा आणि योग्य प्रमाणात बिर्याणीला दम कसा द्यायचा, ज्याने आपली बिर्याणी अगदी रेस्टॉरंट स्टाईल होईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिला आपण बरिस्ता बनवायला घेऊया। बिर्याणीच्या बरिस्त्यासाठी इथे मी 3 मीडियम साइजचे कांदे उभे पातळ चिरलेले आहेत, ते आता आपण तळून घेऊया। तेल तापलंय, आता आपण बरिस्त्याचा कांदा तळून घेऊया। 2 बॅच मध्ये मी इथे घालणार आहे। कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत चांगलं कुरकुरीत तळून घ्यायचं आहे आपल्याला। व्यवस्थित ढवळायचं म्हणजे कांदा करपणार नाही आणि सगळीकडून व्यवस्थित तळून होईल। जास्त करपवायचं नाहीये, नाहीतर कडवट चव येते। कांदा आपला चांगला तळून झालाय, आता आपण काढून घेऊया। आपल्याला जास्त नाही गरम करायचं आहे। पुसून तरी दे। एका ताटामध्ये काढून घेऊया। बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी 600 ग्रॅम चिकन घेतलंय। हे हाडांचंच घ्यायचं, त्याच्याने बिर्याणीला चव चांगली येते। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा बिर्याणी मसाला आणि एका लिंबूचा रस। चिकन मॅरिनेशन करायला घेऊया। 1 चमचा मीठ घालते, लाल तिखट, हळद, धणे पावडर, बिर्याणी मसाला, लिंबू आणि 1 वाटी दही, हे मॅरिनेशन साठी घेतलंय। दही घट्टच घ्यायचं। कोथिंबीर घालून घेऊया आणि पुदिना। आपण चिकन मध्ये जे सुके मसाले घातलेत आणि कोथिंबीर पुदिना हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपण जो अर्धा बरिस्ता काढून ठेवलाय, तो आपण आता मॅरिनेशन चिकन मॅरिनेशन मध्ये घालून घेऊया। त्याच्या आधी 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, बरिस्ता आपल्याला थोडासा असा हाताने चुरून घ्यायचा आहे। एकदम क्रिस्पी असा तयार झालेला आहे बरिस्ता। तो आपण असं हाताने चुरून घेऊया आणि आपल्या चिकन मध्ये घालूया। याच्या सोबत आपल्याला बरिस्ता ज्या तेलामध्ये तळलाय त्याचं तेल घ्यायचंय, 2-3 चमचे तेल पण घालायचे, म्हणजे चव छान लागते। बरिस्ता घातल्यानंतर चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता मॅरिनेशनला आपण 1 तासभर ठेवून देऊया। बिर्याणीसाठी आपल्याला तांदूळ भिजत घालायचा आहे। इथे मी 2 वाट्या तांदूळ घेते। हा लॉंग ग्रेन बासमती तांदूळ आहे।
तांदूळ आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तांदूळ स्वच्छ धुतलाय. आता आपण याच्यामध्ये पाणी ओतून त्याला अर्धा तास भिजत ठेवूया. एक भांड ठेवते मी भात शिजवायला. गॅस चालू केली. पाणी घालून घेऊया 2 तांबे भरून. मीठ घालून घेऊया. आपल्याला बिर्याणीमध्ये भात आपण ज्या पाण्यात शिजवतो ते पाणी नंतर आपण फेकून देतो, त्यामुळे मीठ आपल्याला थोडं जास्तच घालायचंय. भाताला चव लागली पाहिजे मिठाची. 1 चमचा मीठ घालायचंय. बिर्याणीचे तांदूळ शिजवताना इथे मी खडे मसाले घेतले. त्याच्यात 4-5 काळी मिरी, 2 हिरव्या वेलच्या, दालचिनी, 2 लवंग, 1 तेजपत्ता आणि चक्रफूल हे आपण उकळत्या पाण्यात टाकायचंय. पाण्याला उकळी आली. आपण आता तांदूळ घालून घेऊया, जो भिजत घातला होता आपण अर्ध्या तासासाठी. तांदूळ आपल्याला 70% शिजवायचा आहे, जास्त नाही शिजवायचा आहे. आपण हा तांदूळ आता दुसऱ्या गॅसवर ठेवूया, म्हणजे तो शिजेल. तोपर्यंत आपण इथे चिकन शिजायला घालूया. इथे एक कढई ठेवली मी गॅसवर. आपण त्याच्यात 1 चमचा तूप घालूया. आणि 1 चमचा तेल घालूया. तेल आपल्याला तेच घ्यायचंय जर असेल तर, ज्याच्यात आपण कांदा तळलाय. शिल्लक असलेला आपण ह्याच्यात वापरू शकतो. आपण चिकन आता शिजवायला घेऊया. कढई ठेवले. त्याच्यात सर्वप्रथम आपण खडे मसाले घालणार आहेत. त्याच्यात 4-5 काळी मिरी, 2 हिरवी वेलची, 4 लवंग, 1 चक्रफूल, 1 मोठी वेलची, 1 तुकडा दालचिनीचा, शहाजिरे आणि 2 तेजपत्र. मसाले गरम झाल्यावर आपल्याला आता मॅरिनेटेड चिकन घालायचं आहे. भात आपल्याला जसा हवाय तसा शिजलाय. जास्त नाही शिजवायचंय, 70% शिजवायचंय. मी आता गॅस बंद केली आहे भाताखालची. चिकन आपल्याला 2 मिनिटांसाठी झाकून ठेवून एक वाफ काढायची आहे. जास्त नाही शिजवायचं. आपल्याला लगेच भाताची लेयर घालायची आहे त्याच्यात. चिकनला वाफ काढून झाले. आता आपण भाताची लेयर द्यायला घेऊया. एकदा मिक्स करूया व्यवस्थित. चिकनला चांगलं तेल सुटलंय. आपल्याला 2च मिनिटांसाठी त्याला एक वाफ द्यायची होती. वाफ दिले, चांगलं पाणी पण सुटलंय. आता आपण भाताची लेयर देऊया. छान असा कलर पण आलाय त्याला. भात आपण डायरेक्ट जो शिजवलाय तोच आता घालूया. चिकन आपलं जास्त शिजलं नाही. आपण जेवढं दम देऊ आता त्याच्यात ते पूर्ण शिजून जाणार, म्हणून आपल्याला पूर्ण शिजायची वाट बघायची नाहीये चिकनला.
आपण आता तळलेला कांदाची लेयर देऊया. भात घातलाय, आता तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर, आता उरलेला भात घालून घ्यायचा. आता उरलेल्या भाताची आपण लेयर देऊया. आपल्याला भात आधी शिजून नाही ठेवायचा आहे. शिजल्यावर तो गरम असतानाच चिकन वरती लेयरला द्यायचा आहे, म्हणजे तो चांगला मॉइस्ट होतो, नाहीतर खूप ड्राय ड्राय लागतो. बिर्याणीला दम देण्यासाठी इथे मी तवा ठेवलाय. आता आपली कढई त्याच्यावर ठेवूया. सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडीशी हाय करायची, म्हणजे तवा तापेल. भातावर पुन्हा आपण बरीच त्याची एक लेअर द्यायची. जो उरलेला कांदा आहे तो घालायचा आहे, तळलेला. बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर घालून घ्यायचंय. केशर दूध घालून घ्यायचंय. आता आपण शेवटी तूप घालून घेऊया, म्हणजे भाताला चांगली चव पण येते. 1 चमचा भरून तूप घालायचंय. 15 ते 20 मिनिटासाठी आपण आता याला दम द्यायचं. झाकण ठेवूया. गरमागरम चिकन दम बिर्याणी तयार आहे खायला. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.